सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी पार पडते त्या संदर्भातली। दरम्यान बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली असून सुनावणीसाठी आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टात उपस्थित आहेत आणि त्यांनी धनंजय देशमुखांशी चर्चा केलेली आहे। तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व आरोपींना हजर करण्यात आलं असून आजच्या सुनावणीमध्ये आरोपींच्या वकिलांना त्यांनी मागितलेली कागदपत्र मिळणार आहेत। सरपंच हत्येचा खटला बीड कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आलेला आहे। आता बातमी राजकीय वर्तुळातली भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे। रायगड पालकमंत्री पदाबाबत दोघे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये आणि त्याचमुळे आता मुख्यमंत्र्यांची भेट महत्त्वाची ठरते। आता बातमी राजकीय वर्तुळातली भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे। रायगड पालकमंत्री पदाबाबत दोघे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये आणि त्याचमुळे आता मुख्यमंत्र्यांची भेट महत्त्वाची ठरते। यानंतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। ईद निमित्त भाजपा देशामध्ये सौगाते मोदी अभियान राबवतेय। या अभियानांतर्गत 32 लाख गरीब मुसलमान कुटुंबांना सौगाते मोदी किटचं वाटप करण्यात येणार आहे। या किटमध्ये भेटवस्तूंचा समावेश आहे। मशिदींद्वारे गरजू मुसलमानांना हे किट वाटलं जाणार आहे। अल्पसंख्याक आघाडीचे 32,000 पदाधिकारी 3,000 मशिदींमध्ये जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला अर्थात 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत। विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते डॉक्टर हेगडेवार स्मृती भवन, त्यानंतर दीक्षाभूमी आणि नंतर माधव नेत्रालय इथं जाणार आहेत। पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी संपूर्ण मार्गाची पाहणी केली आहे। कॉमेडियन कुणाल कामराच्या गाण्यावरून राजकीय वार पलटवार पाहायला मिळतात। सुपारी देऊन आरोप केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय, तर आमच्यावर टीका झाली तेव्हा तुम्ही सुपारी दिली का, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे। सांगली जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांसह युवा सेनेचे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलेला आहे। आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रामगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शेकडो शिवसैनिक एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। यामध्ये संविधानावर चर्चा होणार आहे, तर विरोधी पक्षनेत्याची निवड होणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय। ते त्यांच्या पुढे मी मांडणी केली। पुरातत्व खात्याने स्पष्टपणाने सांगितलेलं आहे माहितीच्या अधिकारात, आणि त्या माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे नमूद आहे की वाघ्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईट सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाही आहे। आता हे वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे 1936ला पूर्ण झालं आणि 1936च्या नंतर 2036ला जर हे स्मारक जर काढलं नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याची ओळख केली जाईल, हे सुद्धा या माहितीचा अधिकार त्यांनी नोंद केलेला आहे। आणि म्हणून हा विषय मी घेतलेला आहे। अनेक शिवभक्तांनीच तो पूर्वी विषय हा घेतलेला आहे, पण दुर्दैवाने त्याच्यावर न्याय मिळाला नाही आणि म्हणून ही लाईन ही घेतली आहे। कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाही आहे की तिथं वाघ्या कुत्र्यांनी
शिवाजी महाराजांना ज्यावेळी अग्नी दिली तर त्यांनी उडी मारली. मला आपल्याला मुद्दाम दाखवायचं आहे. 3-4 फोटोग्राफ्स आहेत. 1925च्या अगोदर जीर्णोद्धार व्हायच्या अगोदर हे समाधीचं चित्र आहे. हे त्याचं दुसरं चित्र आहे. हे तिसरं चित्र आहे जे 1926ला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती स्थापन झाली होती आणि त्या समितीने जीर्णोद्धार पूर्ण करून त्यामध्ये पुरातत्व खात्याने सुद्धा 2,000 रुपये दिले होते. त्यावेळीच्या तत्कालीन सरकारने 5,000 रुपये दिले होते आणि अनेक शिवभक्तांनी त्यावेळी मदत करून हे स्मारक 1926ला पूर्ण झालेलं आहे. आता 1936ला हे कसं पूर्ण झालं, का वाघ्या कुत्र्याचं हे स्मारक उभं राहिलं, ह्याच्यावर अनेक वादविवाद. तर ते वादविवाद हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. कारण का एका ठिकाणी त्याची नोंद आहे. मग ते तुमचे कर्नल प्रॉथर असतील, सर रिचर्ड टेम्पल असतील, जे 1818ला गेले, 1885ला गेले, कुठेही नोंद नाही आहे. एकही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने, मग ते डाव्या विचाराचे असतील, उजव्या विचाराचे असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील, एकही इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत. मग प्रश्न निर्माण होतो की शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्रे होते का? मी नाकारत नाही, कुत्रे असू शकतात. शिवाजी महाराजांचे स्वतः अनेक कुत्रे असू शकतात त्यावेळी, म्हणून त्याच्याबद्दल कुठेही नाकारण्याचा विषय नाही. पण जी दंतकथा निर्माण झाली ते राज संन्यासच्या नाटकातून, ज्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करून टाकली, ते काय बदनामी केली मी इथं सांगत नाही. त्या राज संन्यासातून त्या दंतकथेतून ह्या वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं. एकही रेफरन्सेस तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत. उलट माझं तर असं म्हणणं आहे, सगळ्या इतिहासकारांना सरकारने बोलवावं, मलाही बोलवावं आणि जे विरोध करतात त्यांनाही बोलवावं. समोरासमोर आपण बोलू की कुठं एव्हिडन्स आहेत. मला सांगा, कोणाला आवडेल का की त्या वाघ्या कुत्र्याची स्मारकाची उंची सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच आहे? हे कुठल्या शिवभक्ताला आवडेल? शिवभक्ताने अनेक मावळ्यांनी बलिदान दिलं. शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्याच्यासाठी, त्यांच्या समाधीचा अजून कुठं उल्लेख होत नाहीये किंवा माहीत नाहीत कुठं आहेत. आणि वाघ्या कुत्र्याची स्मारक उभा राहील. आता दुर्दैवाने तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव तिथं प्रोजेक्ट केलं जातं, इंदोरचे महाराज, की त्यांनी ह्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी मदत केली. मला स्पष्टपणाने सांगायचं आहे, ज्या हिंदवी स्वराज्यासाठी होळकर घराण्याचे मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, ज्यांनी आयुष्य दिलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, जे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी करून दिलं होतं. अशा वेळी एका कुत्र्याच्या समाधीसाठी तुकोजीराव महाराज हे कशी मदत करतील? एका कुत्र्याच्या समाधीसाठी. उलट माझं तर म्हणणं आहे, तुम्ही तुकोजी महाराजांची बदनामी करायला लागलेलं आहे. तुकोजी महाराज हे खऱ्या अर्थाने शिवभक्त होते. राजश्री छत्रपती शाहू महाराज
आणि तुकोजीराव होळकर हे जवळचे मित्र होते. पहिलं शिवाजी महाराजांचं जे स्मारक ग्रंथ जे प्रकाशित झालं कृष्णाजीराव किर्लोस्करांचं, त्याचे पहिले जे मराठी कॉपीज हे तुकोजीराव होळकर महाराजांनी स्वतः विकत घेतले आणि पूर्ण देशभरात जिथं जिथं संग्रहालय तिथं तिथं त्यांनी पोच केल्या. त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे की ह्याच मराठी स्मारक ग्रंथ, शिवाजी महाराजांच्या मराठी स्मारक ग्रंथाचं इंग्रजीमधली भाषांतर हे जर कोणी करून घेतलं असतं तर तुकोजीराव महाराज होळकर यांनी करून घेतलं. हे किती मोठे शिवभक्त होते ह्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या आणि ते कशा पद्धतीने कुत्र्याच्या संप्रदायासाठी मदत करतील. आणि म्हणून हा चुकीचा इतिहास तुकोजीराव होळकर महाराजांचा सुद्धा हे पुढं आणतात, हे खरं दुर्दैव आहे. मला वाईट वाटते, पण मला मुद्दाम सांगायचं ह्या प्रसंगी की छत्रपती घराण्याचं आणि होळकर कुटुंबांचं ऋणानुबंध संबंध आहेत. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजी महाराज तर मित्र होतेच, पण त्याच्या पुढचा टप्पा मला सांगायचा आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जनक बहीण चंद्रप्रभा घाडगे ह्यांचा विवाह तुकोजीराव होळकर महाराजांचे चिरंजीव यशवंतराव होळकरशी केला. पहिला आंतरजातीय विवाह छत्रपती शाहू महाराजांनी घडवून आणला. माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांनी आत्ताचे जे वंशज आहेत भूषण होळकरांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचं लग्न जुन्या राजवाड्यात स्वतः शहाजी महाराजांनी घडवून आणलं. शक्यतो राजवाड्यात कुठल्याही घराण्याचं लग्न सोडून दुसऱ्या कोणाचं लग्न होत नाही, पण ह्या भूषण होळकरांच्या आजोबांचं शिवनारायणराव होळकरांचं लग्न तिथं घडून आणलं. म्हणजे छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे किती जुने संबंध हे मला या प्रसंगी मुद्दाम सांगायची गरज नव्हती, पण मला सांगणं मी उचित समजतो. त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं आहे की धनगर समाज हा इतका विश्वासू आहे, हे बोलणं उचित मी समजत नाही, पण सांगावं लागतं मला की मला आयुष्यभर ज्यांनी मला सांभाळलं किंवा मला जेवण दिलं नवीन राजवाड्यात, तो जो मेन कुक आहे तो धनगर समाजाचा आहे. आयुष्य त्यांनी तिथं नवीन राजवाड्यात काढलं. माझा सेवक जो माझा चालक आहे तो इतका विश्वासू आहे, तो धनगर समाजाचा. आज मी शहाजीराजेंना आमच्या चिरंजीवनं तोच ड्रायव्हर दिलेला आहे. माझा अंगरक्षक हा दुसरा कुठला नाही आहे, हा धनगर समाजाचा आहे. म्हणजे हिचं कुठे जातीचा विषयच नाही, विषय ते डायव्हर्ट करायला लागलेत. आपल्याला वाघ्या कुत्र्याचं स्थलांतर करू शकतो आपण. रायगड किल्ल्यावरनं खाली कुठेतरी आपण चांगलं ज्यावेळी कुठे आणि काय चांगला प्रोजेक्ट होईल तिथं आपल्याला देता येईल. आणि म्हणून विषय वेगवेगळा न्यायचा हा मला मनापासून मला ते खंत वाटते. दुसरा विषय असा एक समोर यायला लागलाय की संभाजी छत्रपतींनी सरकारला अल्टिमेटम दिलाय 31 मेचा. माझं जर पत्र व्यवस्थित वाचलं, म्हणजे मी सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केलेलं आहे, मी 31 मेचं अल्टिमेटम दिलं नाही. राज्य शासनाचं धोरण आहे. राज्य शासनाचं धोरण काय सांगते? राज्य शासनाचं धोरण हे सांगते की 31 मे पर्यंत की गडकोट किल्ल्यात जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढायला पाहिजे, काढून टाकावं असं तिने आदेश दिलेला आहे. आता जर राज्य शासनानेच हे आदेश काढलेले, मी सरकारला विनंती केली, मग ज्या वाघ्या कुत्र्याचा 1% सुद्धा एव्हिडन्स नाही आहे, कुठल्या सगळ्या इतिहासकारांचं एकच मत आहे, कोणी काय तुम्ही इतिहासकारांचं नाव सांगा. बाबासाहेब पुरंदरेंपासून इंद्रजित सावंत असतील, जयसिंगराव पवार सर असतील, मेहेंदळे असतील, किंबहुना सगळेजण असतील, आणि अनेक इतिहासकार आहेत मोठे मोठे, हे 4 लोकांची नावं घेतले, कोणी म्हणणार नाही. डाव्या उजव्या आणि सेंटर विचाराचे सगळे इतिहासकार. आणि म्हणून मी सरकारने 31 मे दिले, म्हणून मी सरकारला कोट करून म्हटलंय की तुम्ही म्हटल्यामुळे तुम्ही हे काढावे, आम्ही अशी विनंती तुम्हाला करीत आहोत. दुसरा विषय की मला स्पष्टपणाने सांगायचं आहे, ह्या सगळे ज्या वाघ्या कुत्र्याचा काल्पनिक दंतकथेतून तयार झालेलं हे जे म्हणजे हे स्मारक आहे, हे काढत असताना संविधान पद्धतीने काढलं जाणार.
कायदा हातात घेतले जाणार नाही. कोणी वेगळा विषय घेत असेल तर माझी सगळ्यांना विनंती राहील, आपण संविधान पद्धतीनेच करेक्ट सिस्टमने, म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले. आज पुरावठा खात्याच्या महासंचालकांना भेटलो, त्यांनी सुद्धा क्लॅरिटी दिलेली आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन ज्यांचा विरोध असेल त्यांनी सुद्धा आपण एकत्र येऊन बसू ना. मला सांगा, शिवाजी महाराजांच्या त्या हिंदवी स्वराज्याच्या पेक्षा दुसरं काही मोठं आहे का? म्हणजे तुम्ही 2 इंच वर होऊन समाधी उभा करता, त्यांचं जिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरनं मोठा वादंग निर्माण झालेला आहे आणि त्याच संदर्भात छत्रपती संभाजीराजे माहिती देत होते. यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली. आता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबियांचं वकीलपत्र न्यायालयासमोर सादर केलेलं आहे. 12 मार्च रोजी केज न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलाने चार्जशीटमधील काही गोपनीय जबाब आणि डॉक्युमेंट्स मागितले होते. आज सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांकडे पुन्हा एकदा गोपनीय डॉक्युमेंट्स आणि चार्जशीटमधील जबाबाची मागणी करण्यात आलेली आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम आज उपस्थित आहेत आणि त्यांनी त्यांच्याजवळील केस संदर्भातील डॉक्युमेंट्स न्यायालयापुढे सादर केलेत. यानंतर देशासह राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात टॉप 50च्या माध्यमातून. मुंबई महापालिका प्रशासनानं मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कंबर कसलेली आहे. आत्तापर्यंत 5,500 कोटींहून अधिक महसूल जमा झाला. पालिकेने 91% करवसुली केलेली आहे, तर 100% करवसुलीसाठी कर निर्धारण आणि संकलन विभाग प्रयत्न करतोय. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं कंत्राटदारांना 31 मेची अंतिम मुदत दिलेली आहे. तोपर्यंत येत्या 70 दिवसांमध्ये ही कामं पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा, रस्तेनिहाय कामं पूर्ण करण्याची तारीख निश्चित करा, असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत. उपाध्यक्ष पदावर बसवत असताना, त्या खुर्चीपर्यंत सन्मानाने नेत असताना मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री महोदय होते, त्याबरोबर विरोधी पक्षनेते जर असते, अधिक त्याला सन्मान आणि व्यापकता आली असती अध्यक्ष महोदय. परंतु ठीक आहे, मला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमच्या बाजूची खुर्ची काही काळासाठी तुम्हाला सर्व मोकळं बसता यावं म्हणून रिकामी ठेवली. अध्यक्ष महोदयाकडे तो अधिकार आहे, त्यांच्याकडे दाखवलं. अध्यक्ष महोदय, आम्ही नेहमी म्हणत असतो की सभागृह संख्याबळावर चालत नाही, तर ते लोकशाही मूल्याला घेऊन चालवलं झाले पाहिजे. सभागृह हे जी विधानसभेच्या कामकाजा संदर्भात किंवा मार्गदर्शिका आहे. तर विधिमंडळामध्ये वडेट्टीवार बोलत होते. यानंतर वेळोत इतर बातम्यांकडे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पीओपी मूर्ती साकारण्याचा मूर्तिकारांना अधिकार नसल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने केलेली आहे. 2020 साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली होती. मात्र ही तत्त्व मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचा दावा मूर्तिकारांच्या वतीने करण्यात आलाय. लोणावळ्यामध्ये सामाजिक ऐक्य आणि सलोखा कायम राहण्यासाठी पोलिसांकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला सर्व जाती धर्माचे प्रमुख, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, युवा नेते उपस्थित होते. आंबेडकर जयंती, रमजान ईद असे कार्यक्रम काही दिवसात होणार आहेत, त्यावर ही बैठक आयोजित करण्यात आलेली. एटीएम मधून रोख रक्कम काढणं आणि बॅलन्स तपासणं महागणार आहे. 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढताना अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार आहे. ग्राहक इतर बँकेच्या एटीएम मधून 5 पेक्षा अधिक वेळा जर पैसे काढत असेल तर आता अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार आहे. एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आधी 17 रुपये द्यावे लागत होते आणि आता यामध्ये 2 रुपयांची वाढ करून 19 रुपये करण्यात आले.
ठाण्यातून मेट्रो 5च्या कामाला जोरदार सुरुवात झालेली आहे। शहरातील नागला बंदर या ठिकाणी गर्डर टाकण्याचं काम करण्यात आलं। त्यामुळे 13 एप्रिलपर्यंत रात्रीच्या वेळेस वाहतुकीचे नियम करण्यात आलेले आहेत। रात्रीच्या सुमारास नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे। राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढलेला आहे, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळी घेण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत। उष्णतेच्या लाटांच्या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पहिली ते 9वीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घ्याव्यात अशी सूचना शालेय शिक्षण विभागाला दिलेल्या आहेत। पुण्यात उन्हाने तापमानाचा उच्चांक गाठला। पुढील 2 ते 3 दिवस तापमान स्थिर राहून त्यानंतर कमाल तापमानामध्ये किंचित घट होण्याची शक्यता आहे। वातावरणातील या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतोय। शहरामध्ये मंगळवारी 38 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुन्हा हिरमोड झालेला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट ब च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात येते आणि या परीक्षेसाठी राज्य सरकारतर्फे 441 पदांचं मागणी पत्र प्राप्त झालं। मात्र जाहिरातीमध्ये फक्त 216 पदं आहेत, त्यामुळे राज्य सरकारतर्फे 225 पदं कमी करण्यात आलेली आहेत का असा प्रश्न विद्यार्थी विचारतायत। IPL 2025 मध्ये आज 2008च्या विजेत्या राजस्थान रॉयल्सचा सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे। दोन्ही संघांचा या हंगामातील दुसरा सामना असून दोन्ही संघांना पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला। IPL 2025 मध्ये प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सने विजयाने सुरुवात केलेली आहे। पंजाबने गुजरात टायटन्सचा 11 धावांनी पराभव केला आणि पंजाब किंग्सच्या 243 धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातचा संघ फक्त 232 धावा करू शकलाय। गुजरातच्या बालेकिल्ल्यामध्ये पंजाब किंग्सचा बोलबाला पाहायला मिळतोय। अर्शदीप सिंगने 36 धावा करत 2 विकेट घेतल्या आहेत, तर मॅक्सवेल आणि जॅक्सनने प्रत्येकी 1 विकेट मिळवली आहे। पंजाबच्या विजयाचं मुख्य कारण विजयकुमार वैशाख ठरलाय, ज्याने एकही विकेट घेतली नाही, परंतु डेथ ओव्हरमध्ये 2 उत्कृष्ट षटकं टाकण्यात यश मिळवलंय। त्याने 3 षटकात केवळ 28 धावा दिल्या आणि गुजरातकडनं विजय हिसकावून घेतला। पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग याने आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। गुजरात टायटन विरुद्धच्या या सामन्यामध्ये शशांकने अवघ्या 16 चेंडूमध्ये 44 धावा ठोकत पंजाबला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलं। विशेष म्हणजे या सामन्यामध्ये गुजरात टायटनचा कर्णधार श्रेयस अय्यर शतकाच्या उंबरठ्यावर असताना शशांकने त्याला स्ट्राईक न देता शेवटच्या षटकात स्वतःचा 5 चौकार मारले, पण याच 5 खेळीमुळे पंजाबला या सामन्यामध्ये विजय मिळालाय। मुंबई महापालिकेने 50 महिला बचत गटांना एकत्र आणून पुरणपोळी महोत्सव सुरू केला। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा उपक्रम राबवण्यात येतोय। या महिलांनी केलेली पुरणपोळी मुंबईकरांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे। यासाठीची नोंदणी 28 मार्चपर्यंत करता येईल। रेल्वे तिकीट किंवा आता पासवर रोज 10,000 आणि आठवड्यातून एकदा 50,000चं बक्षीस जिंकण्याची संधी आहे। मध्य रेल्वेनं द लकी यात्रा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला। या योजनेअंतर्गत दररोज एका प्रवाशाला बक्षीस देण्यात येणार आहे। विना तिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने तिकीट आणि पासधारकांसाठी ही विशेष योजना तयार केली आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळा की त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा यावरनं वाद पेटलेल्या नाशिक आधी की त्र्यंबकेश्वर आधी यावरनं शैव आणि वैष्णव आखाड्यांचे साधू महंत आमनेसामने आले। नाशिकच्या साधू महंतांच्या भूमिकेनंतर त्र्यंबकेश्वरील साधू महंत आता आक्रमक झालेत। तर विष्णू साठेचं ऑफिसमध्ये 29 नोव्हेंबरला बैठक झाल्याची माहिती समोर येते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सुनावणी सुरू आहे आणि देशमुख कुटुंबाचं वकीलपत्र यावेळी सादर करण्यात आलेलं आहे।
उज्ज्वल निकम यांच्याकडनं देशमुखांचं वकीलपत्र सादर करण्यात आलेलं आहे। देशमुख कुटुंबाचं वकीलपत्र कोर्टासमोर आता सादर झालं असून आज कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। ही दुसरी सुनावणी आहे। विष्णू साठेच्या ऑफिसमध्ये 29 नोव्हेंबरला बैठक झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये सर्व आरोपी हजर होते। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा दावा केला असून 12 मार्च रोजी केज न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलाने या संदर्भातली कागदपत्र मागितली होती आणि आता विष्णू साठेच्याच ऑफिसमध्ये 29 नोव्हेंबरला बैठक झाली होती आणि त्यानंतर काही दिवसातच सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली।